नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रश्न अनेक गर्भवती महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात नेहमी येतो. संक्रांतीला गर्भवती महिलांनी ओटी का भरू नये? ही अंधश्रद्धा आहे की यामागे काही शास्त्रीय आणि आरोग्यदृष्ट्या कारणे आहेत? चला तर मग हा विषय शांतपणे समजून आणि सविस्तर पाहूया. मकर संक्रांतीचा धार्मिक अर्थ. मकर संक्रांती हा सण उत्तरायणाची सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि नवीन बदलांचे प्रतीक आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा, तिळगुळ वाटप, वाण देणे, ओटी भरणे, दान करणे या गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात. ओटी भरण्याची परंपरा नेमकी काय आहे? ओटी भरणे म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचे पूजन, तिच्या मातृत्वाचा सन्मान, घरातील समृद्धीसाठी प्रार्थना. ओटी प्रामुख्याने आई झालेल्या स्त्रीने, सौभाग्यवती स्त्रीने, घरातील ज्येष्ठ महिलांच्या उपस्थितीत भरली जाते. गर्भवती महिलांसाठी नियम वेगळा का? परंपरेनुसार गर्भवती महिला ओटी भरत नाही. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. कारण 1. अपूर्ण मातृत्व. गर्भवती स्त्री अजून पूर्णपणे आई झालेली नसते, म्हणजेच तिचे मातृत्व प्रक्रियेत असते, पूर्णत्वाला पोहोचलेले नसते. आपल्या संस्कृतीत कोणताही संस्कार पूर्ण अवस्थेत करावा असे मानले जाते, म्हणून ओटीसारखा विधी गर्भवतीसाठी टाळला जातो. कारण 2. शारीरिक आणि मानसिक आरोग्य. संक्रांतीच्या दिवशी अनेक गोष्टी कराव्या लागतात. उपवास, पूजापाठ, वाण तयार करणे, सतत उभे राहणे, लोकांमध्ये मिसळणे या सर्व गोष्टी गर्भवती महिलेसाठी थकवणाऱ्या आणि कधी कधी धोकादायकही ठरू शकतात. पूर्वी डॉक्टर नव्हते, औषधे नव्हती, म्हणून आपल्या पूर्वजांनी प्रतिबंधात्मक नियम बनवले. कारण 3. नजर आणि नकारात्मक ऊर्जा. आपल्या परंपरेत गर्भवती स्त्री आणि गर्भाला वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अनिष्टापासून वाचवण्यावर विशेष भर दिला जातो. म्हणून जास्त लोकांत जाणे, सार्वजनिक विधी करणे, सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे संस्कार हे टाळले जातात. कारण 4. मानसिक शांतता. गर्भवती महिलेला मानसिक शांतता फार महत्त्वाची असते. ओटी भरताना अनेक प्रश्न, सूचना, तुलना, सल्ले दिले जातात, जे तिच्या मनावर ताण आणू शकतात. म्हणूनच तिला या गोष्टींपासून दूर ठेवले जाते. मग गर्भवती महिलांनी संक्रांतीला काय करावे? ओटी न भरली तरी संक्रांतीचे पुण्य नक्कीच मिळते. तिळगुळ खावा, सूर्यदेवाला नमस्कार करावा, घरात शांतपणे पूजा करावी, मनातल्या मनात दानाचा संकल्प करावा, विश्रांती घ्यावी. काय टाळावे? उपवास, जड पूजा, गर्दी, थकवा, गैरसमज पसरवणाऱ्या गोष्टी. आजच्या काळात डॉक्टर काय सांगतात? आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी स्वतःची तब्येत सर्वात आधी पाहावी. जास्त ताण, थकवा, उपास टाळावा, मन प्रसन्न ठेवावे. जर तब्येत ठीक असेल आणि डॉक्टरांनी परवानगी दिली असेल तर हलकी पूजा करण्यास हरकत नाही. मित्रांनो, संक्रांतीला गर्भवती महिलांनी ओटी न भरणे ही अंधश्रद्धा नसून काळजी, प्रेम आणि संरक्षणाची परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक नियमामागे आरोग्य, मानसिक शांतता, मातृत्वाचा सन्मान हेच उद्दिष्ट आहे. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सूर्यदेव.